नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि नमस्कार माझ्या आता तमाम लाडक्या बहिणींनो. स्वागत आहे तुमचं आपलं मराठी साईट आता यूट्यूब चॅनलवर. तर सरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार असून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे आता महिलांना आता मोबाईल गिफ्ट करण्यात येणार आहे. थेट आता मोबाईल गिफ्ट सरकार करणार आहे. तर पूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याची तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची आता मोठी घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आता या ठिकाणी आव्हान आता केलेलं आहे. तर आता या महिलांना सरकार मोबाईल भेट देणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. तर दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्ट 3,000, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 असे एकूण 7,500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जमा होणार आहे. तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची आता घोषणा केली आहे. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मताचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. तर यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्यावर घोषणेवर टीका केली. मतदार तुमच्या आशा गुंडाळणार आहे असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले. पण या ठिकाणी आता डायरेक्ट त्यांना लाडक्या बहिणींना कुठेतरी आता डायरेक्ट मोबाईल भेटवस्तू मिळणार आहेत. तर ही कुठेतरी म्हणजे गरीब आणि लाडक्या गरीब बहिणीसाठी आनंदाची आणि चांगली बातमी आहे. तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक आणि नक्की